दुर्गा दुर्गा तू भवानी। शिवसेना सानपाडा विभागाच्या वतीनं चैत्र नवरात्रोत्सव 2026 निमित्त गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले। सानपाडा सेक्टर 8 येथे यंदा सलग 4थ्या वर्षी हा चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उत्सवाला वर्षागणिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून यंदाही विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी उत्सवाची रंगत वाढवली। विशेष म्हणजे काल आयोजित करण्यात आलेल्या भव्य भंडाऱ्याला सानपाडा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। उत्सवाच्या कालावधीत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सप्तमी व अष्टमीच्या दिवशी सानपाडा मायमाऊलींसाठी खास हळदी कुंकू समारंभ पार पडला, ज्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। तसेच अष्टमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या चैत्र नवरात्रोत्सवामागील मुख्य उद्देश समाजात जागृती निर्माण करणं आणि परंपरा पुढे नेणं हा असल्याचे आयोजकांनी सांगितले। सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जपणूक यांचा सुंदर संगम या उत्सवातून पाहायला मिळाला। या यशस्वी आयोजनामागे कोकणी बाजारपेठेचे मोलाचे योगदान लाभले। तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी अध्यक्ष अजित सावंत, कार्याध्यक्ष गणेश पावगे, सचिव देवेंद्र चोरगे आणि खजिनदार विकास गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले। एकूणच सानपाड्यातील चैत्र नवरात्रोत्सव महिलांच्या सहभागामुळे अधिकच रंगतदार ठरला असून सामाजिक ऐक्य आणि उत्साहाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला। शिवसेना सानपाडा विभाग यांच्यामार्फत यांच्या आयोजित चैत्र नवरात्र उत्सव ह्या ठिकाणी आमचं ह्या वर्षीचं 4थं वर्ष आहे। मागील 3 वर्ष आम्ही धुमधडाक्यात हा साजरा केला। आम्ही 3 वर्षापूर्वी सुरुवात केली होती, त्यावेळेला पहिला आम्ही ठाण्याला चैत्र नवरात्र तिथे देवी बसते। आमच्या मनामध्ये असं विचारलं, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असं मनामध्ये विचारलं की का नाही आपण नवी मुंबईमध्ये अशी देवी बसवावी। अशा अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही विचार केला आणि नंतर हे मोठं धाडसाचं पाऊल आम्ही या ठिकाणी 3 वर्षापूर्वी उचललं। त्यावेळेला आम्हाला विजयजी नाहटा साहेब यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सुरुवात करून दिली। अशा प्रकारे आम्ही हे आज 4थं वर्ष यावेळेला आपण साजरा करत होतो या ठिकाणी। खरं म्हणजे आनंद होतोय की आम्ही प्रत्येक वर्षी जसं जसं आमचं वर्ष वाढत चाललंय तसं उत्साह लोकांचा वाढत चाललाय। लोकांपर्यंत हे बातमी पोहोचत चालली आहे की इथे चैत्राची देवी बसते। अशा प्रकारे लोकांचा ओघ या ठिकाणी वाढत चाललाय आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आलेला आहे। आणि आम्ही अष्टमीच्या दिवशी दरवर्षी चैत्र नवरात्रीला आम्ही भोजन ठेवतो इथे, म्हणजे भंडारा ठेवतो आम्ही आणि त्या अनुषंगाने महाप्रसाद घेण्यासाठी सुद्धा सानपाड्यातील बरीचशी मंडळी या ठिकाणी येत असतात आणि हा महाप्रसादाचा लाभ घेत असतात। आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की लोकांमध्ये ही जागृती व्हावी सगळ्यांना आणि त्या हिशोबाने आपल्याला लोकांमध्ये काहीतरी चांगला मेसेज जाता येईल। ही आपली जी परंपरा आहे ही परंपरा पुढेपर्यंत आपल्याला गेली पाहिजे, या अनुषंगाने आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो आणि असाच उपक्रम आम्ही सारखा राबवत असतो। आणि अशाच प्रकारे आम्ही महिलांसाठी म्हणा किंवा मुलांसाठी पुस्तकं म्हणा, अशा प्रकारे आम्ही बरेचसे उपक्रम ह्या ठिकाणी आम्ही राबवतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो। आम्ही 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो, जेणेकरून या जनतेला चांगला असा प्रतिसाद, जनतेला चांगला एक रिपोर्ट जावा की ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा होते। एवढंच बोलतो, धन्यवाद। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।